छत्री घेऊन ना हात गाडीला दाखवण्यासाठी थांबवून. मी विचार करते एवढ्या कशाही घरामध्ये एवढं माणूस कोण थांबलं असेल. म्हणून मी त्यांना बोलली. तरी पण एकदा बघितलेला जरा त्याची ब्लॅक छत्री, त्याची हावे सॅक बघितली, त्याचे जे कपडे घातलेले होते शर्ट पॅन्ट मध्ये फॉर्मल मध्येच होता तोच होता माणूस. थोडा आमचे 10-15 मिनिटं गाडी पुढे गेली आणि बघितलं सेम त्याच्यामध्ये ड्रेसिंग मध्ये तो माणूस तसाच तिथे पुढे. मग आम्ही समजून गेलो की नाही काहीतरी गडबड आहे. आम्ही दोघांनी विंडो वरती केलं आणि आमची गाडी सुरू ठेवली, स्टार्ट केली. म्हटलं थांबण्यात काही अर्थ नाही येतात. आणि तो कंटिन्यू गाडीला हात दाखवतो. प्लस त्याच्यात ससा पाठला सोडत नव्हता किती वेळ. म्हणजे जसं आमची गाडी पुढे तसं तो गाडीच्या पुढे पुढे पुढे. आणि जशी सीमा आली ना तेव्हा त्या सीमेवरती काय मी आधी विचारत असेल असं का नवीन प्रकार देवायची वेगवेगळी गोष्टी करतात. गाडीवाल्यांनाच समजतं ना. हा ट्रॅव्हल हे त्याच्यात नाही समजत. ते लॉकडाऊन मध्ये पण असं झालं की आम्ही सगळेजण ना एकदम लॉकडाऊन मध्ये कशाही घाटामध्ये मेन म्हणजे असं झालं ते त्या लोकांनी ब्लॉक केला होता पूर्ण कशाही घाट. आणि मग आम्हाला आमदारने फोन केला होता की तुम्ही जाऊ नका म्हणून घाटातून आतमधून रोडमधून काढा गाडी. मग आम्ही काय केलं मॅपवरती गाडी स्टार्ट केली, चालू आहे. थोड्या वेळाने ना सर्वांच्या आमच्या विंडोवरतीच होत्या पण दिसला ह्यांना. हे बोलले मी तुला ना थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो काय झालं, चला आता गप्प बसला येते. आम्ही थोड्या वेळ शांत बसलेली. पुढे जाऊन आम्ही विचारायला काय झालं, आम्हाला गप्प केलं. त्याच्यावरती बोलले तर माणूस एक होता ना ते कंदील घेऊन होतं. जसे आमची गाडी पुढे जाते तसं ते माणूस एवढं फास्ट कोणीच चालू शकत नाही. गाडीच्या वेळेला स्पीडला कोण नाही, जेणेकरून 70-80च्या स्पीडला कोणी येऊ शकत नाही. तो माणूस ह्याच्या पाठोपाठ आणि गाडीच्या पाठून आणि आमची गाडी पुढे काटा आला हो माझ्या अंगावर वहिनी. मग शेवटी मग ती गाडी आमची पुढेच गेली. मग त्याच्यानंतर त्यांची सीमा लिमिट असते काहीतरी त्यांचा स्टॉप झाला. पण आम्ही आमची गाडी रनिंगला पुढे गेली आणि त्याच्यानंतर गाव एक आलं. त्याच्यामध्ये गावामध्ये पण माणसं असे होते की बसले होते हे करून. पण ते लोक असे घाबरून बसले, ते फक्त गाड्यांना जायला देत नव्हते बस एवढंच हे होतं. पण त्यांच्या पण मनामध्ये त्याच गोष्टींची भीती, या गोष्टींची की काही रात्रीचं 3 वाजेपर्यंत बाहेर जाऊ नये, घराच्या बाहेर पडू नये. आम्ही खूप म्हणजे लहानपणापासून या गोष्टी आजीपासून आमच्या खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत. घराच्या बाहेर जायचं नाही कारण हे सर्व गोष्टी असतात. गावी जास्त स्पेशल व्हिडिओ टाकणार मी अशीच. तुमचा चेहरा तर दिसत नाही, लोक आधीच घाबरतील. एवढं काळोखात आहेत कुठे, बोलतायत कुठे. नाही खरंच गावाला म्हणजे आम्ही जेव्हा लॉकडाऊन मध्ये पण गावाला होतो ना तेव्हा ह्यांना पण सगळे सांगायचे की तुम्ही जाऊ नका म्हणून बाहेर. का तर तिथे बाहेर असं ठिकाणी आपली वाट असते. तुम्हाला मुंबईच्या लोकांना माहिती नाही पण ते मुद्दा म्हणून जाऊन बसायचे 3 वाजता गाडीत. काय रे बबलू, कारण गरम व्हायचं. रिझन एवढंच होतं त्याचं की गरम होतं ना घरात. हा मग गरम व्हायचं म्हणून ते गाडीत एसी लावून झोपायचे. काहीच वाटलं नाही त्यांना. नंतर मग ते समजलं की त्यांचा रस्ताच तो त्यांची रेग्युलरची हद्द ना काय ते असते त्यांची. आणि त्या रोड म्हणजे जिथे आमची गाडी लावलीच होती ना त्या गाडीच्या साईडनेच त्यांचा रस्ता होता. त्याच्यामुळे त्यांनी आईने किती वेळा ऑन केला होता. पहिल्यांदा सांगितलं होतं की असं आहे तिथं तर तुम्ही तिथे जाऊ नका रात्रीच्या 3च्या टायमिंगला 2च्या टायमिंगला उठून जाऊ नका. पण आपला माणूस असं होतं की अरे गरम होत आहे मी एसी मध्ये जाऊन बसतो त्या ह्याच्याने ते जाऊन बसायचे. नंतर मग ते दिसलं नाही पण ते कसं त्यांना ते जाणवलं ना ह्याच्यासारखं. मग तेव्हा घाबरले. त्याच्यानंतर त्याने जाणं बंद केलं तिथे. असं तर माझे वडील पण खूप ड्रिंक करणारे आहेत. कधी म्हणजे ते कामच तसे करतात चिऱ्याचे वगैरेचे काम करायचे ते. आणि रात्रीचे कधी कधी ना 12 वाजेपर्यंत बाहेर असायचे. ते ट्रक येणार त्याच्यानंतर त्यांना लांजा सोडणार. तिथून सोडल्याच्या नंतर मग ते घरी चालत यायला त्यांना अर्धा तास तरी पाहिजे. मग त्या अर्ध्या तासामध्ये ते काय करायचे. एकदा असंच त्यांनी खूप थोडीशी घेतलीच होती त्यांनी. त्यावेळेला त्यांना असं काही वाटलं नाही पण त्यांच्यासोबत त्यांना एक माणूस भेटला. त्यांना भेटला तर त्यांना वाटलं की अरे चल माझ्यासोबत कोणतरी आहे. ते चांगले बोलत बोलत त्यांच्यासोबत आले, घरापर्यंत आले. आणि त्याच्यानंतर बोलले की अरे तू बाबा कुठे जाणार आहेस. तर त्याने सांगितलं की मग पुढे जातो म्हणून आजग्यात जाते. आमच्या पुढचा एक आहे की आजगा आहे.
तर तिथे जातोय बोलला. तर त्याच्यामुळे ते बोलले ठीक आहे तू जा बाबा तू समोर, मी माझ्या घरी जातोय. माझ्या वडिला एवढंच बोलले आणि माझे वडील फक्त बोलले थांब आता थोडीशी चहा घेऊन जा. त्यांना सवय कोणी पण आलं ना तर किती पण वाजून दे, तू 1 वाजून दे 2 वाजून दे, ते उठून पहिले बोलणार की चहा बनव म्हणून त्यांच्यासाठी कोणी आलं असेल तरी. मग त्यांच्यासाठी चहा बनवण्यासाठी ना त्यांनी आजीला माझ्या आजीला ना ते आवाज द्यायचे आहे करून. ते आल्यावर त्यांना सवय होती की गाव आले ना घरात की पहिला आवाज द्यायचा आहे करून. मग ते आजी माझी पहिली लाईट लावायची, बाहेरची लाईट कंटिन्यू चालू असायची पण घरातली लावायची आजी आणि बाहेर यायची. मग त्या टायमिंगला त्यांनी काय केलं आणि की पाठी मागे थांब रे चाय बनवायला सांगतो आईला असं बोलले आणि ते पुढे आले आणि परत पाठीवरून बघतात माणूसच गायब. त्यांची घेतलेली होती ती उतरली पूर्ण आणि ते एवढे घाबरले ना की ते त्या दिवशी नाही कधी कामावर आल्यावर विदाऊट आंघोळीचे ते कधी आणि जेवल्याशिवाय कधी झोपले नाही. टायमिंग किती पण होऊन दे पण त्या दिवशी ते नाही आंघोळ केली नाही तसेच अंतरून टाकून झोपून गेले. एवढे घाबरले. मेन काही गोष्टी अशा घडतात ना गावच्या साईडला खूप आहे. गावाला लय ते गावच्या साईडला भरपूर ऐकायला गेलं. आमच्या आजी वगैरे सांगायची ना मी असे कान लावून ऐकत गावाला बसलं ना तेच गोष्टी जास्त जास्त होतात नाईटला. आता आम्ही त्या दिवशी बबलू आणि मी होतो. बबलू मला बोलला मी तुला सांगतो भूता त्या गोष्टी आपल्या झालेल्या घडलेल्या. आम्ही आता गेलो होतो ना कणकवलीला ते पण ते आता नको बबलू कशेडी घाट चालू झाल्यावर बोल मजा येईल त्या भोगद्यामध्ये जरा लाईट बीट भेटेल ना. काय नाही आता कशेडी मध्ये काय मजा आहे किती भोगदा आहे. पण ऍक्च्युअली जो कसे घाट आहे ना तो ओपन मध्ये जो मजा होती ती ह्याच्या घरच्यामध्ये नाही अजिबात नाही. कारण त्या भोगद्यात जाणार आणि ते एकदम पण ऍक्सिडेंट पण होतात ना. उलट ह्याच्यामध्ये पण खूप रिस्की आहे. ह्याच्यामध्ये काय आहे ना कंटिन्यू नजर माणसाची समोर स्ट्रेट राहते. हा त्याच्यामुळे काय होतं की माणस गावच्या लोकांना ज्यांना माहिती आहे ना त्यांना ते लोक नाही बाहेर पडत नाही होत. माझ्या म्हणजे आईच्या माझ्या घरी आहे ना माझं माहेरचं घर आहे त्याच्या घराच्या वरच्या साईडला एक घर आहे. आता ते छान बांधलंय त्या लोकांनी. पहिल्या जुनं होतं त्यांचं असं म्हणजे फक्त असं हेच नाही माप असत मातीची तशी घरं होती आमच्या सर्वांची. त्याचे वडील वारले त्याच्यानंतर वडील वारल्याच्या नंतर तो पण काय करायचा बाहेर असे म्हणजे एकदम लग्न नाही झालेलं थोडे यंग होते त्याच्यामुळे ते काय करायचे गरम व्हायच्या टायमाला काय करतात बाहेर अंतरून टाकतात आणि झोपायचे. तसं मग त्याने ना रेग्युलर काय करायचा तो त्याच्या खळामध्ये ना अंतरून टाकायचा सरळ आणि झोपायचा. मग रोज ना त्याला जो असा आडवा झोपलेला उभा झोपलेला असायचा तर त्याला उचलून ना त्यांचा एक कटडा असं बसायचा होता खळ्याचा. त्याच्या त्या अंगणाच्या कटड्यावर वरती तो रोज सकाळचा असायचा. त्याला असं वाटायचं की माझी आई उचलून ठेवते. तर 2-3 दिवस ना सारखा बोलायचा मम्मीला त्याच्या की आई मला तू वरती कशाला उचलून ठेवते. ती सारखी शिव्या पण घालायची तुला एवढ्या घोड्याला कोण उचलेल अशी बोलायची. नंतर मग तिच्या डोक्यात तू पेटली की यार हे काहीतरी वेगळं आहे हा रोज बोलतो म्हणल्यावर. तर मग तिने दुसऱ्या दिवशी पण तिने तेच त्याच्या तोंडातून ऐकलं. मग तिने काय विचार केला की आपण थोडीशी चौकशी करू त्यांच्या ह्याच्यात कुठे असेल. तिच्या माहेरी होतं ती तिच्या माहेरी गेली तिकडे विचारलं तिने तर त्याने सांगितलं की ते अशा काही लोकांची जागा आहे तर तुम्ही तिथे त्याला झोपवू नका. तरी पण असे गावची पोरं आम्ही लहानाचे मोठे झालोय तिथे तर आम्ही थोडे ऐकणार आहे असं झालं त्याचं. त्याने गैरसमज त्याने दुसऱ्या दिवशी एवढं सांगून समजून सुद्धा तो तिथेच झोपला. शेवटी काय दुसऱ्या दिवशी तो सकाळी ना तो कुठे भेटला ती करवंदीची चाळी आहे त्याच्याच घराच्या बाजूला माझ्या घराच्या समोरच आहे त्या चाळीत तो होता. आणि प्लस त्याच्या गळ्यामध्ये चैन होती ना त्या चैनीत गणपतीचं लॉकेट होतं. ते लॉकेट आणि चैन ना एका दगडावरती होते बाजूच्या दगडावरती होतं आणि फक्त तो त्या करवंदीच्या जाळीत पूर्ण काढले गेले टोचले गेला जागेवाल्याने ठेवला असेल. हा त्याने उचलून त्याला तिकडे टाकलं का तर त्याला 2-3 चान्स दिला की तू माझ्या ह्याच्यात येऊ नकोस त्या माझ्या जागेत बाजूला तुला आणि समजावून सुद्धा तू तेच केलंस त्याच्यामुळे तिथे तुला प्रॉब्लेम झालाय. तो फेकला उचलून नंतर तो वेडासारखा एवढा केला नव्हता बापरे सगळ्यांना हलवून ठेवला नव्हता त्यानं. त्याच्यानंतर मग खूप त्याची चौकशी करून त्याला सगळ्या गोष्टी त्यांना काही असं त्याची माफी वगैरे मागून ते सर्व मग त्याचं बंद झालं आणि तो नंतर मग सुधारला. तो 1 महिना तो कंटिन्यू पूर्ण आजारी
गोष्टीचा हे जास्त घेतलास. म्हणजे तो घाबरला त्याच्यानंतर तो म्हणजे एकदम हे झाला, म्हणजे तो घराच्या बाहेर पडायला तो घाबरला. नंतर मग एवढ्या ह्याच्यात नंतर भूताचं कमी झालं असं वाटायला लागलं काही लोकांना, आणि वाघाचं जास्त सुरू झालं गावी. कारण घराच्या भोवती ते वाघ फिरायला लागले. आणि तसे पण येतातच ना आता वाघ, येतात, खूप येतात आता तर चालूच असतात कंटिन्यू. कारण बाहेर तुम्ही सकाळी, आता तुम्ही गेलात ना गावी आमच्या इकडे ऐकले, पण बाहेर कुत्रा नेऊन बांधा, तुम्हाला ते कुत्रं दुसऱ्या दिवशी भेटणार नाही. तुम्हाला लिहून देते मी, तुम्ही फक्त बांधा नेऊन. आम्ही एकदा गेलेलो तेव्हा तुमच्या खळ्यात झोपलो होतो. हा, मग तुम्ही खेळात कधी गेला तेव्हाही सांगितलं होतं ना. हा, सांगितलेलं. नाही, मी बबलूला बबलूला पहिलाच बबलू काय वाघ बिगचा सीन नाही ना काय. नाही, तेव्हा आईने सांगितलं होतं. का माहिती, असं ते सहजासहजी कोणाला ते तोड नाही लावत, असे माणसाला नाही लावत. आणि जर असं काय असेल ना, तर लाईट वगैरे असेल ना तर जास्त नाही येत. आणि दिव्याचं वगैरे असेल तर आगीला देखील आगीला नाही आगीच्या समोर येत नाही. तर तुमच्या हातात माचीचं कांड असेल तरी ते येणार नाही, एवढं आगीला ते घाबरतात. त्यामुळे ते खूप जपतात स्वतःला. तर तुम्ही असं काही लावून ठेवलं असाल ना कंदील वगैरे असं बाहेर, तर तुम्हाला काही ते करणार नाही. मोस्टली लोक काय करतात, कधी कधी खूप जर असं वाटलं ना तर बाहेर काय करतात, जमीन करतात. गावची लोक वाड्याची जमीन करतात. मग आता गुरं कुठे बांधणार, बाहेर बांधणार. मग तेव्हा काय करतात, तेच करतात, बाहेर लावून ठेवतात कंदील वगैरे. बाहेर मोठे असे कंदील लावून ठेवली वगैरे, तर मग त्या उजेडाने ते येत नाही त्यांना. नाहीतर मग त्यांना तोंड लावायला काही जास्त वेळ लागणार नाही, सगळं ते घेऊन जाणार त्यांना. पण कुत्रं नाही ठेवत. हा, तुमच्या पुढ्यातनं पण कुत्रं उचलून नेल, एवढं त्यांची ही असते. कारण लास्ट टाइम आम्ही पण तेच केलं. हे बोलत होते कोण, कुत्रा. नंतर समजलं तो बिबट्या निघाला. कारण आम्ही सगळे बाहेर खुर्च्या वगैरे टाकून मस्त रोड वरती बसलेली. कारण नेट नाही येत, लॉकडाऊन मध्ये नेट नव्हतं. आम्ही नेट रेंज येण्यासाठी आम्ही सगळे बाहेर रोड वरती बाहेर बसलेली. रात्रीचे 9 वाजता. आणि माझी आई बाहेर भांडी घासत होती, आणि मी आणि हे दोघं जण आम्ही मस्त खुर्च्या टाकून आपल्या टिकटॉकचं जास्त तेव्हा हे होतं. मग मी टिकटॉकचा आवाज मोठा केलेला, आणि ह्यांना सवय होती की टॉर्च मारायची मोबाईलची आणि सगळीकडे बघत राहायचं. तर का ते भीती बनत होती. तर मग हे टॉर्च मारत होते, तेवढ्यात खालच्या घरात ना माझा आवाज आला मोठ्याने. तर मग हे बोलायला लागले की रुपाली आवाज कमी कर. मी म्हटलं कशाला कमी कर, मी लक्ष नाही, इग्नोर केलं. आणि ते लोक कुत्र्याला घेऊन तो बिबट्या त्यांच्या घरातच निघून गेला. म्हणजे त्याने स्वतः बघितलं डोळ्यासमोरून. एवढा तो कुत्र्याला घरात नेला त्यांनी. ते लोक मारायला पण त्याला गेले, पण त्याने सोडला नाही, तो घेऊन गेला. आणि तो जेव्हा धावत वरती आला ना आमच्या घराच्या इकडे, तेव्हा हे आईने ओळखलं त्याला. आई माझी भांडी टाकून घरात आली, आणि हे साहेब म्हणतात कुत्रा आलं. आणि कुत्रा आला म्हणजे मी घाबरली. नंतर मग ते खालून ओरडायला लागलेलं, वाघाला. ते ऐकलं नाही, आणि वाघाचं हे गिरे स्वतः पण पाहिलंय. आणि मला सांगितलं, मी सगळं आम्ही खुर्च्या वगैरे सगळं तिथेच आम्ही पहिली घरात जाऊन झोपले. माझ्या आईने भांडी बिंडी तशीच बाहेरच्या बाहेर नाही घासायला घेतली तिने. थोड्या वेळेमध्ये रात्री थोडी लेट गेली, पण तिने दिवा लावून तिने भांडी घासली. बाहेर लाईट होती, पण तिने बाहेर दिवा पण लावून तिने भांडी घासली. हा, तुमच्या तिकडे त्या साईडला पूर्ण हेच आहे ना, ओपन आहे. हा, त्याच्यामुळे ती घाबरून तिने दिवा लावला बाहेर, आणि नंतर मग तिने ती भांडी घासली थोडी. मी पण उभी राहिली, कारण मनात भीती राहते ना, शेवटी ती एकटी भांडी घासते. मग आम्ही सगळे अशी करून त्यांनी मेन म्हणजे दरवाजा बंद केलेला पुढचा, आणि सर्व आम्ही बाहेर पाठीमागे सगळे होतो. तिची भांडी झाली घरात, कशी तरी बाहेर तिने भांडी घासली कशी पेशी घरात टाकलेली, आणि दरवाजा बंद केला. तिकडे आतमध्ये का नाही घासत, कारण मोरीत काय होतं माहितीये, ते कर्कट वगैरे भांडी तेलकट वगैरे रेग्युलरचं जास्त यूज फक्त आंघोळीसाठी ती करतात बाथरूम. भांडी बेसिंग पण यूज करत नाही ती. रात्रीच्या टायमिंगला रिस्कच वाटते. ते बेसिंग सुद्धा काढले तिला, की असं नाही की बेसिंग मध्ये पण बेसिंग नाही, तिला बेसिंग सुद्धा काढून दिले किचन कट्ट्याला. आणि बेसिंग मध्ये पण ती भांडी घासत नाही. त्या बायकांना सवय झाली बाहेर बसून घासायची, तर नाही का ऐकत कोणाला. बेसिंग माहिती शोल आहे, फक्त काय आहे जेव्हा जेवण करतात ना तांदूळ वगैरे डाळ वगैरे, हा तेवढ्या पुरतं ती बेसिंगचा यूज होतो.
बाकी टायमाला ती बेसिंग फक्त ती शोला आहे बस, किचन गट्ट्यावर, बाकी कशाला नाही. पण जी गावाला जी मजा आहे ना ती मुंबईत नाही. लॉकडाऊन मध्ये मी 3 महिने राहिले पण जी मजा केली ना मस्त. पण मला असं वाटत आहे की मी काही लोक खूप कंटाळले गावी होते. नाही ना, आपला गावला आवडतो बाबा. मी गावी खूप एन्जॉय केली गावी, खरंच खूप एन्जॉय केलं गाव. 3 महिने एन्जॉय केला.